नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर खरंच आजचा ब्लॉग एकदम छोटासा आहे आणि तुमच्यासोबत मी झटपट होणारा पोह्यांचा चिवडा शेअर करणार आहे। कोणताही चिवडा मसाल्याची आपल्याला गरज लागत नाही, आपल्याकडे असलेल्या मसाल्यापासून आणि घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून आपण आजचा चिवडा करणार आहोत। 2 किलोच्या अंदाजामध्ये करते, सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर इथे मी पातळ पोहे 2 किलो घेतलेले आहेत। पोहे आणल्यानंतर आपण ते छानपैकी व्यवस्थित कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। कोण तेल वगैरे काही टाकायची गरज लागत नाही। हे व्यवस्थित जेवढे पोहे आपण भाजू तेवढा आपला चिवडा छान होतो। तर क्रिस्पी होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर नॉर्मल जो पेपर आहे तो असं हंतरायचा आहे। जिथे ड्राय एरिया असेल किंवा ओट्यावरती तुम्ही करत असाल तर ओट्याचा जो पार्ट ड्राय करून घ्यायचा आणि त्याच्यावरती तो पेपर हंतरून त्याच्यावरती आपण कुरकुरीत भाजलेले जे पोहे आहेत ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तळून टाकणार आहोत त्याची एक टिप लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट तळलेली आपण पोह्यांवरती जेव्हा टाकतो तेव्हा ती एकाच ठिकाणी टाकायची नाही, ती पसरवून टाकायची। एकाच ठिकाणी जर तुम्ही टाकली तर त्याच्यामुळे पोहे नरम पडतात आणि चिवडासुद्धा नरम होतो। तर सगळ्यात आधी मी खोबरं तळून घेतलं। तुम्ही बघितलं असेल तर खोबरं मी ह्यासाठी तळलं की नंतर आपलं तेल खूप गरम झालेलं असतं आणि खोबरं पटकन तळलं जातं, त्याचा कलर चेंज होतो। सो त्यासाठी मी सगळ्यात आधी खोबरं तळून घेतलं आणि ते पोह्यांवरती व्यवस्थित पसरवून टाकलं। त्यानंतर मी इथे काजू व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि काजूचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपण तळून घ्यायचे। तर 2 किलोच्या प्रमाणासाठी मी मीडियम आकाराची खोबऱ्याची जी वाटी आहे त्याचे काप घेतलेले आहेत। 1.5 वाटी मी काजू घेतलेले आहेत आणि काजू घेताना त्याचे 2 पार्ट करायचे। कधी काजू खराब निघतात, सो त्यासाठी आपल्याला काजूसुद्धा 2 पार्टमध्ये करायचं आहे आणि ते दिसायलासुद्धा छान दिसतं चिवड्यामध्ये। तर प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा। 2 किलोच्या पोह्यांच्या चिवड्यासाठी मी एक मीडियम आकाराची खोबऱ्याची वाटी त्याचे काप घेतलेले आहेत। 1.5 वाटी मी इथे काजू घेतलेले आहेत आणि त्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत ते छान तळून घेतले आहेत। आता मी जे तेल आहे ते चेंज केलं, पण मी नवीन तेल घेतलेलं नाही आहे, जे आहे तेच तेल घेतलं, पण त्याच्या खाली जे काळस असतं ते मी काढून टाकलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा ही टिप नक्की लक्षात ठेवा। असं केल्यामुळे आपला चिवडा काळा पडत नाही, थोडा त्याचा रंग चेंज होत नाही। तर इथे मी डाळीसुद्धा 1.5 वाटी घेतलेल्या आहे। जर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या जास्त आवडत असतील तर तुम्ही 2 वाट्या घेऊ शकता, 2 ते 2.5 त्याच्यावरती घेऊ नका, नाहीतर मग त्याच्यामध्ये पोहे कमी आणि बाकीच्याच गोष्टी जास्त दिसतील। तर डाळी तळायला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण ते क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायला लागतं आणि ती जर क्रिस्पी नाही झाली तर ती खायलासुद्धा छान लागत नाही आणि पूर्ण चिवड्याचा म्हणजे चेंज होतो, त्याचा फ्लेवर चेंज होतो आणि कोण खाणारसुद्धा नाही। सो डाळी व्यवस्थित तळून घ्यायच्यात आपल्याला। 2 ते 3 मिनटं आपल्याला लागतात। खोबरं तळायला हार्डली 30 सेकंड लागतात, पण बाकी डाळी वगैरे तळायला 2 ते 3 मिनटं लागतात। त्यानंतर इथे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत 2 किलोच्या पोह्यांच्या चिवड्यासाठी। मी हे शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि त्यानंतर तळून घेतले। तुम्हीसुद्धा असं करून बघा, त्याच्यामुळे शेंगदाणे अजून जास्त क्रिस्पी लागतात। तर इथे मी शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले। जसं आपण पोहे खाताना म्हणजे नॉर्मल पोहे करतो तेव्हा जसे आपण तळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। आधी भाजून घेतल्यामुळे नंतर ते छान अजून क्रिस्पी होतात तळल्यानंतर। सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। त्यानंतर हे सगळे जे जिन्नस आपण तळलेले आहेत ते तुम्ही बघू शकता। मी पोहे असे मस्तपैकी ओट्यावरती पेपरवरती पसरवलेत आणि त्यावरती ते सगळे पसरवून टाकलेले आहेत। जे काही जिन्नस आहे ते पोह्यांवरती पसरवून टाकलेत। त्यानंतर मी मनुकेसुद्धा छानपैकी थोडेसे तळून घेतले आणि ते सुद्धा मी पोह्यांवरती टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला करायची आहे पुढची फोडणीची तयारी। तर त्याआधी मी खूप सारा कढीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतला। कढीपत्तासुद्धा क्रिस्पी होईपर्यंत 1 ते 1.5 मिनटं लागतो, पण जोपर्यंत कढीपत्ता क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तुम्ही काढू नका, कारण क्रिस्पी कढीपत्ता पोह्यांच्या चिवड्यामध्ये खूप जास्त छान लागतो। सो इथे मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, 1.5 वाटी घेतला तरीसुद्धा चालेल। तर इथे मी छानपैकी तो क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतला। 1.5 मिनटं मला लागला हा क्रिस्पी होण्यासाठी। त्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित पोह्यांवरती पसरवून घ्यायचा आहे। व्यवस्थित पसरवला ना की आपल्याला चिवडासुद्धा छान होतो। आणि कधी आपण कढईमध्ये फोडणी करतो आणि मग त्याच्यावरती पोहे टाकतो तर ते आपल्याला नंतर झेपत नाही, कधी करपतो।
होतो, त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज चिवड्याची रेसिपी दाखवते। त्यानंतर आपण आता मस्तपैकी फोडणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी तेलामध्ये 1 वाटी धणे, थोडेसे धण्यांची भरड केलेली आहे, ती भरड मी तेलामध्ये टाकली। त्यानंतर 20 ते 30 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, 20 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा व्यवस्थित भरून हिंग टाकलेला आहे। तर 2 किलोच्या पोह्यांच्या चिवड्यासाठी 20 ते 30 मिरच्या लागतात, 20 ते 30 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी धणे जे आहेत ते थोडेसे भरडून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची पावडर नाही केले, थोडेसे भरडले, 2 पार्ट होतील एका धण्याचे, एवढीच भरड काढलेली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 चमचे जिरं टाकलेलं आहे, 2 चमचे मोहरी टाकलेली आहे आणि आत्ता आपल्याला छानपैकी मिरची क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर हे जे आपण जे काही जिन्नस टाकलेले आहेत ते करपणार नाही आहेत, कारण जे करपणारे जिन्नस आहेत ते आपल्याला नंतर शेवटी टाकायचे। तर अजून 1 ते 2 गोष्टी आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत, पण तत्पूर्वी आपल्याला जी काय मिरची आहे ती क्रिस्पी होऊन द्यायची, त्याच्यामुळे जो चिवडा आहे तो छान लागतो। आणि चिवडा तिखट होण्यासाठी एकमेव आपलं जे जिन्नस आहे ती मिरची आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। तर इथे व्यवस्थित मी अगदी 4 ते 5 मिनटासाठी व्यवस्थित ती तळून घेतली, छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे। आणि ती तळल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण आपली फोडणी रेडी होते तर त्याच्या फक्त 30 सेकंड आधी आपल्याला 1 ते 2 गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या। सो हे नक्की लक्षात ठेवा, कारण जर तुम्ही हळद किंवा तीळ जे आपण नंतर टाकणार आहोत ती जर आत्ताच टाकले तर तीळ करपले जातील आणि हळदीचा रंग लगेच काळा पडतो आणि त्याच्यामुळे आपल्या चिवड्याचा रंगसुद्धा चेंज होतो। सो नंतर आपल्याला हळद आणि तीळ टाकायचे। थोडंसं जिरं मला कमी वाटलं म्हणून मी टाकलं। त्यानंतर आपण जो चिवडा आहे तो आपण कढईमध्ये न करता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही 2 किलो काय 10 किलोचा सुद्धा चिवडा करू शकता। आणि कधी खूप वेळा मी बघितलेलं की कढईमध्ये थोडासा करपला जातो किंवा एवढा होत नाही। सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर पेपरवरती मी आधी पोहे टाकले, पोह्यांवरती जे काही जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत ते सगळे पसरवून घेतले। आधी ते जिन्नस छान पोह्यांमध्ये मिक्स केले, त्यानंतर आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी मी त्याच्यावरती मिक्स केली। हळद आणि तीळ टाकताना शूट नाही करता आलं फोनमध्ये, पण त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे हळद टाकलेली आहे आणि 3 ते 4 चमचे मी त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत। जो पोहे खायचा जो चमचा असतो ते 3 ते 4 चमचे तीळ टाकलेले आहेत आणि फक्त 30 सेकंडसाठी परतले आणि ती जी काय फोडणी आपण तयार केलेली आहे ती फोडणी मी पूर्णपणे पोह्यांवरती पसरवून टाकलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा पिठी साखर जी आहे ती पसरवलेली आहे आणि 2 ते 2.5 चमचे नॉर्मल मीठ असतं जे आपण वापरतो ते 2 ते 2.5 चमचे वापरलेलं आहे 2 किलोसाठी। आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण फोडणी तयार केली होती त्याला थोडीफार फोडणी लागली होती, म्हणून ती थोडेसे पोहे त्याच्यामध्ये मिक्स करून मी ती फोडणी काढून घेतली। भांडं पण क्लीन होतं आणि फोडणीसुद्धा वाया जात नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हाताने, म्हणजे काही जणांना नाही आवडत तर तुम्ही 2 जे झारे असतात ते घेऊन सुद्धा मिक्स करू शकता आणि हाताने करणार असाल तर हलक्या हाताने आपल्याला तो चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याला कलरसुद्धा छान येतो। लक्षात ठेवा, हळदीचं प्रमाण जे मी सांगितलं त्या पद्धतीनेच घ्या, थोडीशी जास्त हळद घेतली तरी चालेल, पण आपल्याला फोडणी पूर्ण तयार झाल्यानंतर फक्त लास्टच्या 30 सेकंदापूर्वीच त्याच्यामध्ये हळद मिक्स करायचे। तर इथे अशा पद्धतीने आपला मस्तपैकी चिवडा तयारसुद्धा झालेला आहे 2 किलोचा। आणि जे प्रमाण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर मी इथे जे शेंगदाणे वापरलेले ते 1/2 किलो वापरलेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी मी आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत। तर इथे हे जे भांडं आहे ते भांडं पूर्ण भरून आपला चिवडा तयार झालेला आहे आणि खूप मस्त झाला आहे। तर अशा पद्धतीने आपण घरात असलेले मसाले आणि घरात ज्या काही गोष्टी आहेत ते वापरून मस्तपैकी चिवडा तयार केलेला आहे। जर तुम्हाला काजू नसेल टाकायचं तुम्ही बदाम टाकू शकता, पिस्तासुद्धा टाकू शकता, छान लागतो। तुम्ही म्हणाल पिस्ता कोण टाकतं, पण छान लागतो, तुम्ही टाकून बघा। आणि बाकीच्या गोष्टी आपल्याकडे असतातच, तर कोणताही चिवडा मसाला किंवा काही टाकायची गरज लागत नाही। अशा पद्धतीची फोडणी मस्तपैकी घरी तयार करायची। हिंग जर तुम्हाला आवडत असेल ना तर अजून जास्त हिंग टाकू शकता। मी 1 चमचा हिंग टाकलं, तुम्ही 1.5 चमचा हिंग टाकून मस्तपैकी असा चिवडा तयार करू शकता आणि खरंच खूप छान लागतो। आणि तुम्ही नॉर्मल असं दिवाळीसाठी नाही पण नॉर्मल
नॉर्मल कधी बाहेर जाताना किंवा घरामध्ये मुलांसाठी घरातल्यांसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीचा बजेट फ्रीवाला चिवडा करू शकता. तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.